गुढीपाडवा म्हणजे आनंद, शौर्य, आध्यात्मिक नवीन संकल्पना साजरा करण्याचा वेळ असतो। पण तुम्हाला या वेळेला अनेक गोष्टी समजणार आहेत। पुनर्जन्म आणि कर्म यांच्याशी असलेला संबंध आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी आपण सणाचे महत्त्व काय आहे, या सणाच्या येण्याने आपल्या जीवनात कोणते सकारात्मक विचार घडणार आहेत ते पाहणार आहोत। काय आध्यात्मिक उन्नती मिळणार आहे ते एकंदरीत या व्हिडिओमध्ये पाहूयात। चला तर मग, नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यामुळे होते। महाराष्ट्र राज्यात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या मागचे अनेक पौराणिक कथा देखील आहेत। त्यामध्ये भगवान रामाने अधर्मावर विजय मिळवला आणि धर्माची स्थापना केली। अयोध्या नगरीत पुन्हा आपल्या घरी परतले। हा दिन फक्त एक नवीन वर्ष घेऊन येत नाही, तर नवीन जन्म घेऊन येणार आहे, राहिलेले कर्म घेऊन येणार आहे। हिंदू धर्मामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्या नेहमी आपल्याला अचंबित करत असतात, परंतु आपला आत्मा हा जन्मजन्मांनी जोडला गेला आहे। आपण आता जे जगत आहोत, आता जे कर्म करत आहोत, ती पूर्वजन्मातील कर्मावर अवलंबून असतात। आपण जे काम करू त्याचे इच्छुक फळ आपल्याला मिळणार असते। आपले कर्म व पुनर्जन्म कसे जोडले आहेत ते आपण पाहणार आहोत। कर्म म्हणजे नक्की काय? कर्म हे दोन प्रकारचे असतात, चांगले व वाईट। आज जर आपण चांगल्या प्रकारे जीवन जगत असू, याचा अर्थ आपण काही चांगले सत्कर्म मागच्या जन्मामध्ये केलेले असतात, ज्याचे फळ आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात मिळते। आणि जर आपण कोणते ना कोणते पाप कर्म म्हणजेच वाईट कर्म केले असतील, तर तुम्ही दुःखी किंवा कामामध्ये अडथळे येत राहतील। ते लहान असू शकतील अथवा मोठ्या प्रकारात देखील असू शकतील, परंतु तोपर्यंत तुम्हाला याचा सामना करणं गरजेचं आहे। पण गुढीपाडवा हा असा सण आहे, त्यावेळी कर्माची दिशा नक्की बदलणार, तेही त्याची सकारात्मकता वाढणार आहे, गोष्टींची शुभता वाढणार आहे। गुढीपाडवा हा कर्मशुद्धीसाठी खूप शुभ चांगला मानला गेला आहे। या दिवशी हे काम करणं फार गरजेचं आहे। या सणा दिवशी केलेले अनेक पॉझिटिव्ह व आध्यात्मिक कार्य, शुभ कार्य केल्यास त्यामुळे आयुष्यात पॉझिटिव्ह चेंजेस होत असतात। या दिवशी हे कर्म म्हणजेच काम करणं फार गरजेचं आहे। पहिलं म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठी, मनाला शांतता मिळवण्यासाठी या दिवशी विशेष मंत्रांचा उच्चार करणं तुम्हाला लाभाचं ठरणार आहे। हे मंत्र कोणते, उपाय कोणते ते आपण पुढे पाहणार आहोत। दुसरं म्हणजे दान। हे एक मोठं पुण्य काम आहे, हे विसरता कामा नये। त्यामुळे ज्या व्यक्तींना गरज असेल त्यांना वस्त्रदान, अन्नदान अथवा धनदान करणं अत्यंत शुभ मानलं जाईल। आपल्या मनात करुणेचा सागर दाटून आल्याविना राहणार नाही। मन अगदी आनंदित होईल। एकदा हा उपाय नक्कीच करा। मूक प्राण्यांकरिता देखील अन्नदान, धान्यदान करा। नेहमी सत्कर्म करा। कोणाला वाईट हीन भावनेने पाहू नका, कारण हे सर्व नकारात्मक गुण आहेत जे आपल्याला कधी ना कधी वाट्याला येऊ शकतात। कारण आपले कर्म आपल्याला भोगावेच लागतात, कारण शरीर नश्वर आहे, परंतु आत्मा अमर असतो, ती कर्माला प्राधान्य देत असते। त्यामुळे तुमचेच कर्म तुम्हाला पुढल्या जन्मीचा अख्खा प्रवास लिहून ठेवत असतात, हे विसरू नका। त्यामुळे चांगले आचरण ठेवा, आपल्या नीतिमूल्यांनी चाला, कोणालाही त्रास देऊ नका। देवाची भक्ती सुद्धा करा, तीच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, मुक्ती मिळवून देणार आहे। मोह माया या जालातून स्वतःला गुंतवू नका। याकरिता गुढीपाडवा अत्यंत धार्मिक व शुभ दिन मानला आहे। या दिवशी मनातल्या इच्छा, शुभ गोष्टींचा लाभ तुम्हाला प्राप्त होईल। याकरिता स्वच्छ मनाने गुढी समोर हात जोडून नमन करा। त्यामध्ये उपाय जे असणार आहेत, मंत्रांचं उच्चारण, ओम नमः शिवाय अगदी मन लावून हात जप करा, ज्यामुळे आत्मशुद्धता होईल। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, माहिती आवडली असल्यास लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता। या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे, त्यामुळे कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका।